नमस्कार, सुप्रियाज किचनमध्ये आज आपण बनवणार आहोत नाचणीचा अगदी मऊ लुसलुशीत असा ढोकळा। अतिशय सोपा आहे करायला। त्यासाठी इथे मी 1 कप नाचणीचं पीठ घेतलंय। त्यात 1 टेबलस्पून रवा घालायचा आणि अर्धा कप दही घालायचं। दही शक्यतो आंबट घ्यायचे म्हणजे ढोकळा अगदी छान होतो। 1 टेबलस्पून साखर घ्यायची आणि चवीपुरतं मीठ घालूया। आता हे सगळं आधी मिक्स करून घ्यायचं। दह्यामध्ये गाठी वगैरे असतात तर त्या व्यवस्थित मोडून घ्यायचे। आता यामध्ये हळूहळू पाणी घालायचे। आता इथे मी आधी अर्धा कप घालणार आहे। आता हे तुम्ही बघू शकताय घट्ट आहे पीठ। ढोकळ्यासाठी हे जास्तच घट्ट आहे। यात थोडं अजून पाणी घालायला लागणार आहे। हे बघा, हे आता व्यवस्थित झालेलं आहे पीठ। हे 10 मिनिट आपल्याला झाकून ठेवायचं आहे कारण यामध्ये जो आपण रवा घातलाय तो थोडासा फुलेल। आता हे झाकून ठेवून देऊया। आता आपलं पीठ थोडं आपण 10 मिनिटं रेस्ट करायला ठेवलंय। तोपर्यंत आपण एक चटणी करून घेऊया। त्यासाठी इथे मी थोडेसे खोबऱ्याचे काप घेतलेले आहेत। कोथिंबीर घ्यायची आहे आणि 2 मिरच्या घेतलेल्या आहेत। या तिखट आहेत म्हणून 2च घेतले आहेत कारण ही चटणी थोडी तिखटच हवी आहे। आणि हे थोडीशी चण्याची भाजकी डाळ घेतली आहे। अर्धा चमचा साखर घालूया आणि चवीपुरतं मीठ घालायचं। थोडंसं पाणी घालायचं आणि आपण आता हिची चटणी वाटून घ्यायची। आता हे बघा, आपलं पीठ छान भिजलेलं आहे। त्यामध्ये 1 चमचा मिरची आणि आलं मी असं जाडसर कुटून घेतलेलं आहे ते घालायचं। 1 चमचा तेल घालायचं आणि हे सगळं मिक्स करून घ्यायचं। यामध्ये बघा, आपण आज पॅन मध्ये करणार आहोत। इथे मी पाणी घेतलंय एका मोठ्या पॅन मध्ये आणि त्यामध्ये स्टँड ठेवलाय आणि हे यामध्ये आपण ढोकळा करणार आहोत। याला मी तेलाने ग्रीस करून यातच ठेवायचं आणि पाणी उकळायला ठेवायचं आहे। आता हे बघा, आपलं पीठ तयार आहे। ही अशीच कन्सिस्टन्सी हवी आहे आपल्याला। आता यामध्ये आपण घालायचंय 1 टीस्पून फ्रूट सॉल्ट, इनो। त्यावर 1 चमचा पाणी घालूया आणि हे लगेचच आता व्यवस्थित मिक्स करायचे। आता जास्त ढवळत राहायचं नाहीये, हे नुसतंच आपल्याला मिक्स करून घ्यायचं। आता आपण गॅसकडे वळूया। हे बघा, आपण आता आपलं पाणी चांगलं उकळायला लागलेलं आहे। आता हे यामध्येच ठेवायची आहे प्लेट आणि त्यातच आपल्याला हे मिश्रण ओतायचे। आता यावर झाकण ठेवूया आणि गॅस मीडियम ठेवायचा आहे। पहिली 5 मिनिटं आपल्याला मीडियम गॅस ठेवायचा आणि नंतर लो करायचं आहे 10 मिनिटं। असं 15 मिनिटं आपल्याला हे स्टीम करून घ्यायचं आहे। 15 मिनिटं झाली आहेत, आपण बघूया। वाव, आता यामध्ये आपण सुरी घालून बघूया। हे बघा, अगदी क्लिअर आलेली आहे सुरी। आपला ढोकळा झालेला आहे। गॅस बंद करूया आणि थोडा थंड झाल्यावर आपण ह्याला कट करायचे। आता आपण ढोकळ्यासाठी एक तडका तयार करून घेऊया। इथे मी तेल तापत ठेवलेलं आहे। त्यात मोहरी घालायची आहे 1 चमचा, कढीपत्ता घालूया, हिरवी मिरची घालायची। मोहरी चांगली तडतडली की गॅस बंद करूया। त्यात तीळ घालायचे
आणि थोडासा हिंग घालायचा, पाव चमचा हिंग घालायचा आणि ही फोडणी आपण ढोकळ्यावर घालायची. यात थोडंसं पाणी घालायचंय, जास्त घालायचं नाही, जसं आपण बेसनच्या ढोकळ्यामध्ये घालतो. किंचित मीठ घालूया, थोडीशी साखर घालायची. गॅस बंद करूया. आता ढोकळा थंड झालाय, आपण कापून घेऊया. थंड झाला की व्यवस्थित त्याच्या वड्या पडतात, गरम असतानाच कापायचं नाही. आता यावर आपण ही फोडणी घालायची. आपला ढोकळा तयार आहे. याला वरून कोथिंबीर आणि ओलं फ्रेश खोबरं असतं किसलेलं, त्याने गार्निश करायचे. हा बघा, आपला मऊ लुसलुशीत असा नाचणीचा ढोकळा तयार आहे. वाव, हे बघा, तुम्ही बघू शकता अगदी स्पॉन्जी झालेला आहे. मस्त असा स्पॉन्जी ढोकळा तयार आहे आपला. हा बघा, आपला नाचणीचा मऊ लुसलुशीत असा ढोकळा तयार आहे. हे बघा, तुम्ही बघू शकताय अगदी छान अशी जाळी पडलेली आहे. मस्त असा स्पॉन्जी झालाय आपला ढोकळा. तुम्ही नक्की करून बघा, अगदी सोपा आहे, तेवढाच पौष्टिकही आहे आणि अगदी झटपट होतो. तर तुम्ही नक्की करून बघा. आणि तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. चटणीसोबत खा, चटणी बरोबर अतिशय छान लागतो हा ढोकळा. वाव, मस्त.